लाडक्या बहिणींनो, जानेवारीचा हप्ता अखेर जमा. मेसेज आलाय, चेक करा. लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठे खुशखबर, पैसे वितरण सुरू झाले आहे. लाडक्या बहिणींना मेसेज यायला सुरुवात झाली आहे. पण ज्या बहिणींना अजूनही मेसेज आला नाही त्यांच्यासाठी अर्जंट सूचना. काल रात्रीपासूनच लाडक्या बहिणींना जानेवारीचा म्हणजेच एकूण 6व्या हप्त्याचे 1500 रुपये यायला सुरू झाले आहेत. तर काही बहिणींना 3000 रुपये जमा झाले आहेत, तर काही बहिणींना 4500 जमा झाले आहेत. कालपासूनच पैसे वाटायला सुरुवात करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. काल 12 जिल्ह्यांमध्ये वितरण झालेले आहे आणि आज 12 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे. आजच्या 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तसेच 12 बँका देखील सांगितल्या आहेत की ज्या बँकांमध्ये पैसे जमा होणार नाहीत. पहा, अजूनही तुम्हाला मेसेज आला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ही आजची 12 जिल्ह्यांची आणि ही 12 बँकांची यादी पाहून घ्या. कारण की सरकारने 86 लाख महिलांना योजनेतून कायमचे बाहेर काढले आहे. लक्षात घ्या, जानेवारीचा हा जो हप्ता आहे त्याला खूप उशीर झाला आहे. पण याला उशीर होण्यामागचे कारण होते एक तपासणी. एक अशी तपासणी झाली आणि त्या तपासणीमध्ये 86 लाख महिलांना अपात्र केले गेले. आज सकाळी 86 लाख महिला या योजनेतून बाहेर काढल्या गेल्या, ज्यामुळे आता बऱ्याचशा बहिणींना मेसेज येणार नाही. जानेवारीचे पैसे हे मोजक्याच बहिणींना वाटले जाणार आहेत. त्यामुळे अजूनही बऱ्याच बहिणींना मेसेजेस आलेले नाहीत. आता जर तुम्ही तुमच्या गावात राहत असाल तर तुमच्या आजूबाजूच्या काही मोजक्याच महिलांना मेसेज आलेले तुम्हाला दिसणार आहेत. कारण की सरकारने यावेळेस पात्र महिलांची यादी आणि अपात्र महिलांची यादी अशा 2 याद्या तयार केल्या आहेत. तर तिसरी यादी अशा महिलांची आहे की ज्यांना 4500 रुपये मिळत आहेत. मग आता जर तुम्हाला 4500 हवे असतील तर तुम्ही ही माहिती लक्षपूर्वक पाहत राहा. कारण की पहा, जर तुमचं नाव तिसऱ्या यादीत गेलं तरच तुम्हाला 4500 रुपये मिळतील. पण जर का तुम्ही अपात्र यादीमध्ये गेलात तर तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होतील. आता तुम्हाला तुमचं नाव कोणत्या यादीत आहे ते लगेच तपासावे लागेल. तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्ही यादी कशी चेक करायची याची सगळी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. लक्षात घ्या, 4 नियमांनुसार वितरण होत आहे. पूर्वीचे नियम वेगळे होते, आता 4 नियम आहेत. 4 नियम वेगवेगळे. पूर्वी 4चाकी गाडीचा नियम होता. 4चाकी गाडी असली किंवा घरात कोणी सरकारी कामाला असले की तुमचं नाव कट व्हायचं. पण आता तसं होणार नाही. जानेवारीचा हप्ता हा लेट झालाय आणि लेट होत असताना सरकारने 4 नियम लावले आहेत आणि त्या 4 नियमांनुसारच वितरण आता होणार आहे. ज्या महिला या 4 अटींमध्ये बसतील त्यांना पात्र ठरवलं जाईल. जे नियम बहिणी पाळतील त्यांनाच पैसे जमा होत आहेत. कदाचित तुम्हाला काल पैसे जमा झाले नाहीत, मग एकतर तुम्ही त्या 4 नियमांत बसत नाही आहात आणि तुमचं नाव हे त्या ठिकाणी अपात्र यादीत गेलं असेल. मग यादी कशी चेक करायची, तुम्हाला अजून मेसेज का आला नाही, तुम्हाला अपात्र केला आहे का, ही सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. पहा, 2026 मधला हा पहिला हप्ता आहे. हा जर हप्ता तुम्हाला मिळाला नाही तर तुम्हाला इथून पुढचा एकही रुपया मिळणार नाही. ध्यानात घ्या, 2026चा पहिला हप्ता आहे आणि तोच जर हुकला तर वर्षभराचे हप्ते सोडा, इथून पुढे तुम्हाला कुठलाही 1 रुपया त्या ठिकाणी मिळणार नाही. तुम्हाला डायरेक्ट अपात्र केलं जाईल अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांकडून दिली गेली आहे. त्यामुळे तुम्हाला पटकन आता एक गोष्ट चेक करायची आहे, तुमचं नाव कोणत्या यादीत आहे, बँक खात्याच्या संदर्भातली काय गोष्ट आहे, कोणते 4 नियम आहेत. लक्षपूर्वक माहिती तुम्हाला समजून घ्यायची आहे. पहा, व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी पाहतोय की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप होणार आहे, कोणत्या कोणत्या बहिणींना मेसेज आलेले आहेत. ज्या बहिणींना मेसेज आले नाहीत त्याच्या मागचं कारण काय आहे, कोणत्या कोणत्या बहिणींना 3000 आले, कोणत्या कोणत्या बहिणींना 4500 आले, कोणत्या बहिणीला 1500 आले, सगळी माहिती तुम्हाला सांगतोय. पहा, वितरण चालू झाले आहे. काल थोड्या प्रमाणात वितरण झाले. मग आजचे 12 जिल्हे कोणते आणि तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी काय करायचं, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे. आता आपल्या सगळ्यांना माहित आहे, पूर्वी कसं होतं, सरसगट सगळ्यांनाच पैसे मिळत होते, कोणी जास्त चौकशी करत नव्हतं. पण आता सरकारच्या डोळ्यात बरंच काही खुपलंय. अनेक महिलांच्या घरात अशा काही वस्तू सापडल्या ज्या कागदावर गरीब असूनही त्यांच्याकडे होत्या. उत्पन्नाचा दाखला कमी होता, रेशन कार्ड सुद्धा पिवळं किंवा केशरी होतं. पण प्रत्यक्षात मात्र अनेक बहिणींच्या घरी फ्रीज आहे, टीव्ही आहे, कुणाकडे दुचाकी गाडी आहे, तर कुणाच्या घरात सरकारी नोकरी नसली तरी सगळेजण कामाला जाऊन गडगंड कमवत आहेत. अशा घरांची सरकारने गुपितपणे चौकशी केली असून त्यातून हे 4 नवीन काटेरी नियम लागू केले आहेत. लक्षात ठेवा, आता फक्त 4चाकी आणि नोकरीचा नियम राहिला नाही. आता तुमच्या घरात मोठा टीव्ही, फ्रीज किंवा मोटरसायकल यासारख्या चैनीच्या वस्तू असल्या तरी तुमच्या हप्त्याला मोठा खो बसणार आहे.
नीट ऐका, जानेवारी हप्त्याचं वाटप आज सकाळपासूनच धडाक्यात सुरू झालंय. 12 जिल्ह्यांत पैसे पाठवण्याचे लेखी आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. त्यामुळे तिथे आज पैशांचा पाऊस पडणार आहे. पण धोका ओळखा, या 86 लाख बाद झालेल्या महिलांपैकी 16 लाख तर याच 12 जिल्ह्यांतील आहेत, ज्यांच्या खात्यात 100% 1 रुपयाही जमा होणार नाही असं सांगितलंय. मग या 86 लाख महिलांना का बाहेर काढलं? काय आहे याचं नेमकं कारण? कोणत्या त्या 4 कडक अटी आहेत ज्यांनी जानेवारीचा हप्ता रोखलाय? कोणत्या जिल्ह्यांत आज पैसे येणार? ही सगळी भीतीदायक सत्य माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल. बघा, हा व्हिडिओ अजिबात मध्येच सोडू नका, कारण आधी पैसे आपोआप यायचे, नियम साधे होते, पण आता सगळा खेळ पालटलाय. आता घरात टीव्ही, फ्रीज, मोबाईल किंवा दुचाकी असली तरी तुमची अडचण होऊ शकते, कारण नियमच आता तसे कडक झालेत. बघा मग, काय आहेत हे नियम? कसं होणार पैशांचं वाटप? त्या 12 जिल्ह्यांची नावं काय? आणि बँकांचा तो नवा नियम काय आहे? नीट ऐका, आधी सगळ्याच बँकांत पैसे जमा व्हायचे, पण आता सरकारने अशा काही बँका बाजूला काढल्यात जिथे सरकार 1 रुपयाही टाकणार नाही. अशा 4 बँका आहेत जिथे 50 ते 60 लाख महिलांची खाती आहेत. आता 86 लाख महिला तर नियमामुळे बाद होतीलच, पण उरलेल्या 50 लाख महिला पात्र असूनही केवळ चुकीच्या बँकांमुळे पैशांपासून वंचित राहतील. म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघायचा टाळला तर लक्षात घ्या, हा फक्त जानेवारीचा प्रश्न नाही. एकदा नाव कट झालं की फेब्रुवारी, मार्च, एप्रिल म्हणजे अख्ख्या 2026 मध्ये तुमच्या खात्यात ठणठणाट राहील. त्यामुळे हा व्हिडिओ मिस केला तर तुमचं खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. व्हिडिओत आपण सगळ्यात आधी त्या 12 जिल्ह्यांची नावं बघूया जिथे पैसे सुटलेत. कोणत्या 4 कारणांनी तुमचं नाव कापलं गेलंय ते पाहूया. कोणत्या 8 बँकांत पैसे येणार नाहीत ते सुद्धा बघूया, कारण त्या बँकांमध्ये पैसे न पाठवण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. आणि KYC नसेल तर काय होईल, या सर्व गोष्टी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 18 फेब्रुवारीच्या त्या GR मध्ये फक्त 93 कोटींचा निधी वाटपासाठी दिलाय. बघा, जिथे 400 कोटी लागतात तिथे फक्त 93 कोटी. जर 93 कोटींना 1500 नी भागलं तर उत्तर येतं फक्त 62 लाख. म्हणजेच फक्त 62 लाख महिलांनाच हा हप्ता मिळू शकतो, असा सरळ हिशोब त्या आकड्यामधून समोर येतोय. आता विचार करा, आधी 2 कोटी 10 लाख महिला होत्या आणि आता फक्त 62 लाख. यावरून अंदाज लावा की किती मोठ्या प्रमाणावर महिला या योजनेतून बाहेर फेकल्या गेल्या आहेत. आता ते नियम बघा ज्यांनी महिलांना बाहेरचा रस्ता दाखवलाय. पहिला नियम आहे KYCचा. चुकीच्या किंवा अर्धवट KYC मुळे अनेक जणी बाद झाल्या. काहींनी तर नवरा किंवा वडील नसल्यामुळे दुसऱ्याचेच आधार नंबर तिथे देऊन टाकले. तिथेच मोठी गडबड झाली. काही महिलांनी तर चुकून सरकारी नोकरदार या पर्यायावर क्लिक केल्याने त्यांना अपात्र केलं गेलं. आता त्याचं दुरुस्तीचं बटन येईल म्हणतात, पण तोवर या हप्त्याला तर तुम्हाला मुकावंच लागणार आहे. त्यानंतर तिसरी मोठी अडचण म्हणजे उत्पन्नाची झालेली उलट तपासणी. तुम्ही दिलेले मोबाईल नंबर आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यावर सरकारच्या लक्षात आलं की 2.5 लाखांचं उत्पन्न दाखवणं आजच्या काळात खूपच सोपं आहे. 2.5 लाख म्हणजे महिना 20,000 सुद्धा नाही, जे कुणाचंही उत्पन्न असू शकतं. ही लबाडी सरकारने पकडली आणि बहिणींना अपात्र केलं. हे होते महत्त्वाचे नियम. आता चौथा सर्वात मोठा नियम म्हणजे एकाच घरात 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत होत्या. सरकारने एक विवाहित आणि एक अविवाहित असा नियम दिला होता, पण अनेकांनी एकाच घरात 2-2 लग्न झालेल्या महिलांचे अर्ज भरले होते. ते आता KYCच्या जाळ्यात अडकून रद्द झालेत. आता फक्त नियमात बसणाऱ्यांनाच पैसे मिळणार असं अनेक वर्तमानपत्रात आलंय. बघा, वाटप तर सुरू होईलच आणि हळूहळू पैसे येतील, पण आपल्याला वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. कारण लहान जिल्ह्यांना आधी पैसे मिळतात आणि पुणे, नाशिक, अहिल्यानगर सारख्या मोठ्या जिल्ह्यांना शेवटी स्थान मिळतं. तांत्रिक कारणामुळे एका दिवसात फक्त 25 लाख महिलांनाच पैसे पाठवता येतात. त्यामुळे हा उशीर होतोय. ज्यांचे मागचे पैसे थकलेत त्यांच्याबद्दल मात्र अजून कोणतीही ठोस बातमी आलेली नाही. बघितलं ना बहिणींनो, परिस्थिती किती बदलली आहे. आतापर्यंत आपण गाफील होतो की पैसे येणारच, दर महिन्याला 1500 जमा होणारच, पण जानेवारीच्या या हप्त्याने सर्वांचे डोळे उघडले आहेत. मागाशी सांगितल्याप्रमाणे सरकारने जी 86 लाख महिलांची कपात केली आहे, तो आकडा खरंच धक्कादायक आहे. म्हणजे विचार करा, तुमच्या गावातले 100 महिलांना पैसे मिळत होते, तर आता फक्त त्यातले 30 ते 40 महिलांनाच पैसे मिळणार आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्यापैकी किती जणींना आज सकाळपासून मेसेज आला आहे, आणि आला नाहीये त्यांनी अजिबात घाबरू नका, पण सावध नक्की व्हा. कारण ही केवळ तांत्रिक चूक नाहीये, तर सरकारने केलेली फिल्टरिंग प्रोसेस आहे. मगाशी आपण त्या 4 कडक नियमांबद्दल बोललो. त्यातला टीव्ही, फ्रीज आणि दुचाकीचा नियम वाचून सगळ्यांना
अनेकांना वाटेल की हे कसं शक्य आहे, पण सरकार आता डेटा मॅच करत आहे. तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मालमत्तेची माहिती त्यांच्याकडे जाते. बरं मला एक सांगा, तुमच्यापैकी किती जणांनी KYC पूर्ण केली आहे? कारण अर्ध्याहून अधिक बहिणींनी पैसे फक्त KYC अपूर्ण असल्यामुळे रखडले आहेत. जर तुमचं बँक खातं आधारला लिंक नसेल तर सरकार कितीही वाटप करत असलं तरी तुमच्या खात्यात 0 बॅलन्सच दाखवणार. त्यामुळे व्हिडिओमध्ये पुढे जी 12 बँकेची यादी मी देणार आहे ती नीट तपासा. जर तुमचं खातं या बँकेत असेल तर तुम्हाला तातडीनं तुमचं खातं दुसऱ्या नॅशनलाइज बँकेत हलवावं लागेल किंवा तिथे जाऊन दुरुस्ती करावी लागेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अनेक बहिणी विचार करतात की ताई आम्हाला 3,000 किंवा 4,500 रुपये मिळतील का? तर याचं उत्तर तुमच्या अर्जाच्या स्थितीवर अवलंबून आहे. ज्यांचे मागचे 2 हप्ते थकले आहेत त्यांनाच हा बोनस मिळतोय. पण जर तुम्ही अपात्र यादीत गेलात तर हा जानेवारीचा हप्ता तर सोडाच, पण पूर्ण 2026 वर्षभर तुम्हाला 1 रुपयाही मिळणार नाही. ही चेतावणी स्वतः प्रशासनाने दिली आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे ते मला नक्की कमेंट करून कळवा. कारण जसं मी म्हटलं, आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे पडणार आहेत. तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत आहेत का? नसेल तर तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लागणार हे मी तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय देऊन नक्की सांगेन. बहिणींनो, ही योजना आपल्या हक्काची आहे, पण नियमांच्या कचाट्याचा आपला हक्क हिरावून जाऊ नये असं वाटत असेल तर आता दिलेली माहिती पुन्हा एकदा नीट समजून घ्या. जे 86 लाख महिला बाहेर पडल्यात त्यात तुमचं नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी महाडीपीटी पोर्टलवर जाऊन तुमचं स्टेटस आता चेक करा. व्हिडिओ तुमच्या इतर गरजू बहिणींना, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण चुकीच्या माहितीमुळे कुणाचे पैसे थांबू नयेत. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.